श्री स्वामी समर्थ. तरी आपल्याला नाव सांगायचं आहे. नाव नाही सांगत पण मी आपण कुठे तुम्हाला राहता? मी राहायला मुंबई ठीक आहे. नालासोपारा. नालासोपारा. ठीक आहे, ठीक आहे. आपल्याला कोणता अनुभव आला आणि कोणत्या दादांचा आला सांगा ताई. अच्छा. मला ऍक्च्युली माझे पाय वगैरे भरपूर दुखत होते आणि त्याच्यानंतर मला असं म्हणजे चक्कर सारखं व्हायचं. खूप दिवस झाले मला त्रास व्हायचा. पण मी आपल्या ग्रुपवर मेसेज वगैरे बघून सगळ्यांचे व्हिडिओ वगैरे ऐकून थोडंसं मला कुठेतरी वाटलं की बाबा आपण पण करून बघावं. तर तसं मी अजितदादांना फोन केला. अजितदादांकडनं सेवा घेतली. हनुमान बाह्य त्याची सेवा 21 दिवस. आणि त्याच्यानंतर आपलं घोर कष्ट ते 21 दिवसाची. त्याच्यानंतर आपलं हे गुरुपारायण 7 दिवसामध्ये पूर्ण केलं. त्याच्यानंतर मग हे आपलं शंकरांना जाऊन पाणी आणि जल टाकायचं आणि कावळ्याला दहीभात द्यायचं. पण ते मला काय जमलं नाही दहीभात, कारण आपलं आता सध्या कावळे पण इकडे कुठे दिसत नाही. त्याच्यामुळे मला ती सेवा करायला नाही मिळाली. बाकी सगळे मी माझे पूर्ण करून घेतले मी. तर त्याच्यामध्ये मला 1.5-2 महिन्यामध्ये मला फरक पडला. पण त्याच्यामध्ये मला भरपूर म्हणजे अशा अडचणी पण आल्या. असे म्हणजे खूपच अडचणी आल्या. त्याच्यानंतर म्हटलं मला असं म्हणजे व्हायला लागलं, खूपच मला हे होते काय करू. तसं एकदम म्हणजे अचानक वाटलं मला की बाबा क्लिनिक मध्ये जाऊन परत डॉक्टरांनी विचारलं का. त्यांनी मला टेस्ट करायला दिल्या. त्या टेस्ट मध्ये त्यांनी सांगितलं की ही टेस्ट करून घेऊन. तर टेस्ट मध्ये मला त्यांनी एक टेस्ट करायला लावलं. त्याच्यामध्ये थोडंसं मला ते दाखवलं गेलं एक रेंज. त्याच्यामध्ये त्यांनी मला गोळ्या चालू केल्या. पण गोळ्या चालू करून आता मला खूप भरपूर फरक पडला त्या गोष्टीवर. आता सध्या काही गोळ्या चालू आहे तुम्हाला? हो, 2 महिन्यासाठी गोळ्या दिल्या त्यांनी. हो हो. मग आता दादांचा तोडगा तुम्ही केला, दादाने दिलेली सेवा केला, तुम्हाला 100% फरक पडला? हो, 100% पडला. म्हणजे भरपूर पडला. म्हणजे ते सेवा पण माझ्याकडनं करून घेतली आणि ती सेवा पण माझ्याकडनं झाली आणि ते पण त्याच्यामध्ये पण मला त्याच्यामध्ये भरपूर त्या सेवेमध्ये म्हणजे मला अडथळा भरपूर आले. पण मला बरं वाटलं. केलं मी. इच्छा होती, श्रद्धा होती म्हणून हो आहे. अरे हो ताई, जरी श्रद्धा होती तरी पण हे स्वामींचं आहे ना. स्वामींनी माझ्याकडनं करून घेतलं सगळं हे. ते इतर असे आपण वाचणार आहेत का? नाही वाचणार. करणार आहेत का किंवा नाही करणार. मंदिरात जातं सांगा ना ते. काय म्हणता? शिवपिंडीवर जेल घालायला कोण जातं? हनुमानाची सेवा कोण करतं? त्या निमित्तानं आपण करू शकतो ना. बरोबर. नाही पण ते हनुमानांचं खूप एकदम एवढं छान आहे ना, तर त्याच्याने फरक पडलाच पाहिजे. आपण पाण्याला हात ठेवून आपण ते म्हणतो, त्याच्यानंतर आपण ते पाणी ज्यावेळेला आपण पितो आपल्या शरीरात जाते, त्याच्याने हळूहळू का न होईना पण आपल्यामध्ये सुधारणा होते. हनुमान भाऊची किती दिवस सेवा केला? 21 दिवस बरोबर. हो. चांगला अनुभव तुम्ही शेअर केला. इतर महिला सेवेकरांना तुम्ही काय सांगाल? मी सेवेकरांना हे सांगेल की जी सेवा जी देतील, जी मला काय अडचण असेल काहीही ते एकदा फक्त सेवा घेऊन बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला कदाचित थोडंसं प्रॉब्लेम्स येतील, अडचणी येतील, पण त्याच्यामधून तुम्हाला तुमची एक सेवा घडून जाते देवाकडनं. देव आपल्याला ते पूर्ण करून घ्यायला लावतो आपल्याकडनं. असे आपण करू शकत नाही. आपलं असं मनात येणार नाही आज आपण हे करूया का ते करूया. एक असं बरोबर दिवसाच्या हिशोबाने बरोबर फरक पडतो. त्या निमित्ताने आपण करतो. आपण म्हणजे कसं नॉनव्हेज न खाता आपल्याकडे सेवा घडून जाते. हो. एक ब्राह्मणचर्या आपण पाहू शकतो ना त्याच्यामध्ये, न खाता एक नॉनव्हेज वगैरे खाता. असं मी असं सांगेन. बोला ना. तर मी असं सांगेल की एकदा करून बघा, फरक पडणार, 100% पडणार. छान आहे. अजितदादांचा अनुभव मला पण आवडला. त्यांनी माझ्यासाठी पण प्रार्थना केली, हवन केलं त्यांनी, बरेच काही पर्याय दिले आणि सेवा पण मी त्यांची ऐकली आणि मी केली आणि मला खूप फरक पडला. खूप बरं वाटलं. अनुभव तुमचा अनुभव शेअर करतो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. अच्छा, थँक्यू. धन्यवाद. श्री स्वामी.